तुफान. नेपल्सच्या राज्यात प्रॉस्पेरो हा मिलानचा सरदार होता. तो अतिशय अभ्यासू आणि विद्वान स्कॉलर होता. आपला जास्तीत जास्त वेळ तो वाचनातच घालवी. तर त्याचा भाऊ अंतोनियो त्याच्या मुलखाचा राज्यकारभार सांभाळीत असे. अंतोनियो हा विश्वासघातकी माणूस होता आणि आपल्या भावाच्या ऐवजी म्हणजेच भावाच्या जागी आपण मिलानचा सरदार व्हावे असे त्याला वाटत होते. खरे तर प्रॉस्पेरोला ठार मारण्यास अंतोनियो कचरला नसता, पण या सरदारावर लोकांचे प्रेम आहे आणि त्याचा खून करणाऱ्याला ते कधीही क्षमा करणार नाहीत हे त्याला माहीत होते. म्हणून अंतोनियोने नेपल्सचा राजा अलोन्सो, जो प्रॉस्पेरोचा शत्रूच होता, त्याच्याशी संधान बांधले. ते प्रॉस्पेरोला खोल समुद्रात घेऊन गेले आणि जमिनीपासून खूप दूर गेल्यानंतर त्यांनी प्रॉस्पेरो आणि त्याची लहानी मुलगी मिरांडा यांना एका जुन्या मोडक्या बोटीत बसवले आणि ते दूर निघून गेले. प्रॉस्पेरो आणि मिरांडा त्या अफाट समुद्रात वाहून गेले. अशा प्रकारे अंतोनियोने मिलानची सरदारकी, सगळी संपत्ती आणि अधिकार मिळवले. आता प्रॉस्पेरोच्या दरबाऱ्यांमध्ये गोंझालो नावाचा एक सरदार सच्चा आणि निष्ठावंत होता. आपल्या खऱ्या सरदारावरील म्हणजेच ड्यूकवरील प्रेमामुळे आणि निष्ठेमुळे गोंझालोने गुप्तपणे बोटीमध्ये ताजे पाणी, फळे आणि कपडे आणि त्याचबरोबर प्रॉस्पेरोची सर्वात मौल्यवान चीज, पुस्तके ठेवून दिली होती. बरोबर असलेल्या तान्ह्या मुलीची काळजी घेत वल्हे नसलेल्या बोटीतून दिशाहीन भरकटत जाणाऱ्या प्रॉस्पेरोला किती कष्ट सोसावे लागले असतील तुम्ही कल्पना करू शकता. तरी सुद्धा ते सुदैवीच म्हणायचे, कारण बोट एका बेटावर पोहोचली आणि ते तेथे सुरक्षितपणे उतरले. ते बेट एक जादुई बेट होते. अनेक वर्षे ते सिकोरेक्स नावाच्या दुष्ट चेटकिनीने मंथरलेले होते. बेटावर तिला सापडलेल्या सर्व चांगल्या आत्म्यांना तिने कैद करून ठेवले होते. प्रॉस्पेरो त्या बेटावर येण्याआधीच ती मरण पावली होती. परंतु ते आत्मे तसेच त्यांच्या तुरुंगात म्हणजेच बेटावरील मोठ्या वृक्षांच्या खोडांमध्ये अडकून राहिलेले होते. प्रॉस्पेरो एक उत्तम जादूगार होता आणि जादूच्या अभ्यासातच त्याने आपले आयुष्य घालवले होते. त्याच्या जादूच्या कलेच्या सामर्थ्याने त्याने तुरुंगातील आत्म्यांना मुक्त केले. एरियल हा त्यांचा प्रमुख होता. आत्मे प्रॉस्पेरोशी इतके कृतज्ञ झाले की त्यांनी कायम त्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे आश्वासन दिले. जवळच्या जंगलात प्रॉस्पेरोला एक विकृत आणि कुरूप राक्षस कलिबन दिसला. सिकोरेक्स चेटकिनीचा तो मुलगा. कलिबन प्रॉस्पेरोचा नोकर बनला. दिसायला तो हिडीस भयानक होताच, शिवाय दुर्गुणी आणि पाशवी होता. प्रॉस्पेरोने अनेक प्रयत्न करूनही तो त्याच्यात थोडीफार सुधारणाही करू शकला नाही. त्यामुळे तो त्याचे काम नीट करतो आहे की नाही हे एरियलचे एक कामच होऊन गेले. खूप काळ लोटला. मिरांडा मोठी होऊन एक गोड आणि सुंदर मुलगी झाली. बेटावरील आत्मे प्रॉस्पेरोशी एकनिष्ठ आणि विश्वासू होते. तोही त्यांना हुशारीने आणि चांगला वागवत होता. आणि यातच एकदा नेपल्सचा राजा अलोन्सो, त्याचा भाऊ सेबेस्टियन आणि प्रॉस्पेरोचा दुष्ट भाऊ अंतोनियो त्या जादुई बेटाजवळूनच जहाजातून प्रवास करीत होते. जहाजात नेपल्सचा राजकुमार फर्डिनंड आणि वृद्ध निष्ठावंत दरबारी गोंझालो देखील होता.
ते सर्वजण दूरच्या राज्यातून त्यांच्या राजकन्येच्या विवाह समारंभानंतर परत येत होते. आपले शत्रू आपल्या बेटाजवळ आहेत हे समजल्यावर प्रोस्पेरोने आपल्या जादूविद्येच्या सामर्थ्याने मोठे तुफान निर्माण केले. ते राजेशाही जहाज त्या तुफानी लाटांत उलटू लागले, हेलकावे खाऊ लागले. जहाजावरील सर्व लोकांना घेऊन कोणत्याही क्षणी ते बुडणार असे वाटू लागले. वादळाचा जोर वाढला तेव्हा प्रोस्पेरोने आपल्या मुलीला बेटाच्या किनाऱ्यावर आणले आणि तिला वादळी लाटांशी झुंजणारे जहाज दाखवले. मिरांडा दयाळू अंतःकरणाची मुलगी होती. तिने आपल्या वडिलांना वादळात सापडलेल्या लोकांवर दया करण्याची विनंती केली. अहो बाबा, तिने विनवणी केली, तुम्ही तुमच्या विद्येने हे भयंकर वादळ निर्माण केले आहे, तर कृपा करा आणि हे वादळ शांत करा. जहाजावरच्या त्या बिचाऱ्या लोकांना वाचवा. प्रोस्पेरोने आपल्या मुलीला घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. जहाजावरील कोणालाही कसलीही इजा होऊ द्यायची नाही अशी मी आज्ञा दिली आहे. मी त्यांच्यापैकी प्रत्येकालाच वाचवणार आहे, परंतु हे मी केले ते तुझ्या भल्यासाठीच, त्याने तिला म्हटले. मिरांडा खोडात पडली. तिच्यासाठी जहाज आणि त्यावरील लोकांना वडिलांनी असे संकटात का टाकले? तेव्हा प्रथमच प्रोस्पेरोने त्यांच्या गत काळाची कहाणी तिला सांगितली. अलोन्सो आणि सेबेस्टियन या आपल्या शत्रूंना आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने हे तुफान निर्माण केले असा खुलासाही त्याने केला. हे सांगितल्यानंतर प्रोस्पेरोने आपल्या जादूच्या छडीने मिरांडाला स्पर्श केला आणि त्याबरोबर ती गाढ झोपी गेली. मग एरियल त्याच्या समोर आला आणि वादळाबद्दलचा सर्व वृत्तांत त्याने सांगितला. भ्यायलेले खलाशी, सरदारांची अस्वस्थता, काळजी आणि राजा अलोन्सोच्या मुलाने फर्डिनंडने समुद्रात मारलेली उडी याची थरारक कथा त्याने सांगितली. त्याचे वडील आणि राजघराण्यातील इतरांना तो मरण पावल्याची भीती वाटत होती, तर राजकुमाराला वाटत होते की त्याचे वडील आणि इतर सरदार जहाजाबरोबर बुडून गेले. प्रत्यक्षात एरियलने प्रोस्पेरोला माहिती दिली की जहाज बेटाच्या एका कोपऱ्यावर सुरक्षितपणे नांगरले गेले आहे. फर्डिनंड एकटाच किनाऱ्यावर आहे आणि अलोन्सो, अंतोनियो, गोंझालो आणि इतर कोठे जावे हे कळत नसल्यामुळे बेटावर भटकत आहेत. एरियल, माझ्या आनंदी मित्रा, प्रोस्पेरो म्हणाला, फर्डिनंडला ताबडतोब येथे घेऊन ये, कारण माझ्या मुलीने त्याला पाहिलेच पाहिजे. मालक, लक्षात आहे ना, मी इतकी वर्षे आनंदाने तुमची सेवा केली आहे आणि एक दिवस मला मुक्त करण्याचे वचन तुम्ही मला दिलेले आहे. आता आधी माझ्या हुकमाचे पालन कर. प्रोस्पेरोने त्याला म्हटले, मग 2 दिवसात तुला मी मुक्त करतो. फर्डिनंडला दिसू नये असे अदृश्य रूप धारण करून एका सुंदर गाण्याने एरियलने राजकुमाराला आकर्षित केले आणि काळजीपूर्वक त्याला प्रोस्पेरो आणि मिरांडापाशी नेले आणि प्रोस्पेरोने ठरवले होते तसेच घडले. ज्या मिरांडाने आपल्या वडिलांखेरीज दुसऱ्या कोणत्याही मानवाला कधीही पाहिले नव्हते, तिने त्या सुंदर तरुण राजकुमाराला पाहिले आणि तिच्या भावना उचंबळून आल्या. हा जणू कुणी दैवी अवतार असावा, ती उद्गारली, कारण मी इतके उमदे नैसर्गिक सौंदर्य याआधी कधीही पाहिले नाही.
फर्डिनांड ही या बेटासारख्या एकाकी जागी अशी सुंदर तरुण मुलगी पाहून चकित झाला. नक्कीच या बेटाची ही देवता असली पाहिजे, त्याने स्वतःशी विचार केला. ते दोघे असे आश्चर्याने, कौतुकाने आणि प्रेमाने एकमेकांना न्याहाळत होते. प्रोस्पेरो त्यावेळी मनातल्या मनात सुखावला होता, पण वरून त्याने रागावल्याचा आव आणला. बेट जिंकण्यासाठी बेटावर हेरगिरी केल्याचा आरोप त्याने राजकुमारावर केला आणि स्वतः शरण जाण्यास फरमावले. चल माझ्या बरोबर, त्याने राजकुमाराला सुनावले. तुझा गळा आणि पाय एकत्र बांधून टाकतो. त्या शूर राजकुमाराने स्वतःच्या रक्षणासाठी आपली तलवार उपसली, परंतु प्रोस्पेरोने त्याची जादूची काठी फिरवली आणि राजकुमार एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध झाला, एखाद्या दगडासारखा निश्चल. मिरांडा त्या गोड राजपुत्रावर दया करावी म्हणून वडिलांना विनवू लागली, परंतु प्रोस्पेरोने त्याला गुहेकडे नेले आणि मोठाले जड लाकडाचे ओंडके नेण्याच्या कामाला लावले. हे केवळ त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी होते, कारण तो दुरून पाहत होता की ही तरुण दोघं एकमेकांशी बोलत होती, एकमेकाला समजून घेत होती आणि लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडणार होती. एक दिवस मी नेपल्सचा राजा होईन, फर्डिनांड मिरांडाला म्हणाला, आणि तू माझी राणी होशील, मी वचन देतो तुला. हे ऐकून प्रोस्पेरो हसला आणि त्यांच्या पुढे येऊन फर्डिनांडला म्हणाला, तुझा सगळा त्रास, हाल ही केवळ तुझ्या प्रेमाची कसोटी होती आणि तू ती उत्तम रीतीने पार केलीस, उत्तीर्ण झालास. आता मी एक अनमोल देणगी म्हणजे माझी मुलगी तुला देतो. या मधल्या काळात बेटाच्या दुसऱ्या भागात दुष्ट आणि विश्वासघातकी अंतोनियो पुन्हा एकदा खुनाची योजना आखत होता. यावेळी तो राजा अलोन्सोला ठार करण्याचा बेत करीत होता, त्यामुळे त्याचा भाऊ सेबेस्टियन राजा होऊ शकणार होता. ते दोघे दुष्ट झोपलेल्या राजाला ठार मारणार. एवढ्यात एरियलने त्याला उठवले आणि अगदी ऐन क्षणाला त्याचे प्राण वाचवले. प्रोस्पेरोच्या शत्रूवर एरियलने अनेक युक्त्या लढवल्या. त्याने त्यांना भटकायला लावले, चमत्कारिक आणि भीतीदायक आवाज त्यांच्या कानांवर घातले. जेव्हा भुकेमुळे ते बेहोश होण्याच्या अवस्थेला आले तेव्हा त्यांच्यासमोर मोठी मेजवानी त्याने मांडली, पण ते अन्नाला हात लावणार. तेवढ्यात ते अन्न त्यांच्यापासून दूर पळवले. जेव्हा भीती आणि भुकेमुळे त्या सर्वांची शुद्ध जायची वेळ आली तेव्हा एरियलने त्यांना त्यांच्या भूतकाळातील विश्वासघाताची आणि दुष्टपणाची आठवण करून दिली. राजा अलोन्सो आणि विश्वासू निष्ठावान सरदार गोंझालोला प्रोस्पेरोवर केलेल्या अन्यायाचे अतिशय दुःख झाले. अशा पश्चातापाच्या मनस्थितीतच एरियलने त्यांना प्रोस्पेरो पुढे आणले. मिलानच्या पूर्वीच्या सरदाराला त्यांनी प्रथम ओळखलेच नाही, कारण तो त्याच्या जादूगाराच्या वेशात होता. पण मग प्रोस्पेरो त्याच्या नेहमीच्या रूपात त्यांच्या पुढे आला. गोंझालोचे त्याच्या दयाळूपणासाठी त्याने आभार मानले आणि राजा आणि अंतोनियोची त्यांच्या दुष्टपणासाठी चांगली खरडपट्टी काढली. राजा आणि बाकीचे दरबारी खजील झाले. त्यांनी प्रोस्पेरोची क्षमा मागितली. मला माझ्या पापाची योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे, राजा अलोन्सो रडत रडत म्हणाला, कारण मी माझा मुलगा गमावलाय आणि माझ्या राज्याला आता वारस नाही. प्रोस्पेरोने गुहेच्या दारावरचा पडदा मागे सारला. गुहेमध्ये फर्डिनांड आणि मिरांडा आनंदात बुद्धिबळ खेळताना त्यांना दिसले. आपला गमावलेला मुलगा परत दिसल्यावर अलोन्सोला केवढा आनंद झाला. फर्डिनांड मिलानच्या सरदाराच्या सुंदर मुलीशी लग्न करणार
हे ऐकून त्याला अत्यानंद झाला आणि सगळ्याचा शेवट असा सुखांत झाला. प्रॉस्पेरोने त्यांना विश्वास दिला की त्यांचे जहाज सुरक्षितपणे नांगरलेले आहे आणि जहाजावरील प्रत्येक नावाडी सुखरूप आहे. दुसऱ्या दिवशी ते सगळे नेपल्सकडे जहाजातून निघाले. फर्डिनांड आणि मिरांडा यांचा विवाह तेथे होणार होता. निरोपाचा हात हलवत एरियलने त्यांना समुद्र शांत आणि अनुकूल वारे असतील असे आश्वासन दिले. प्रॉस्पेरोने त्याला वाऱ्यासारखे हवे तेथे भटकण्यासाठी मुक्त केले होते. अशा तऱ्हेने अनेक वर्षांच्या कठीण काळानंतर प्रॉस्पेरो मिलानला परत आला. तेथे त्याच्या लोकांनी खूप प्रेमाने आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. आपली जादूची काठी मोडून जादूचे काम सोडून द्यायचे त्याने ठरवले. मिलानमध्ये परत आल्यामुळे तो सुखी आणि आनंदी झाला होता. पण त्या सगळ्यांपेक्षा त्याच्याशी दुष्टपणे वागलेल्या जुन्या शत्रूंना क्षमा करण्याचा आनंद अधिक होता. ते त्याच्या दयेसाठी लाचार होते, तरी त्यांचा सूड त्याने घेतला नाही, गैरफायदा घेतला नाही. उलट उदारपणे त्यांना क्षमाच केली. मित्रांनो, काय समजलं या गोष्टीतून? एखाद्याने आपल्याला जरी त्रास दिला असेल तरी आपल्यामध्ये एवढी हिंमत असायला पाहिजे त्यांना क्षमा करण्याची आणि आपण व्यवस्थितपणे छान वागायची. जर स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्टोरी सोबत.